भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय हे जोडी संत पाय ते जोडी संत पाय जोडी संत पाय ते जोडी संत पाय हे जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय हरी भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय हे जोडी संत पाय ते जोडी संत पाय हे जोडी संत पाय हे जोडी संत पाय हे जोडी संत पाय ते जोडी संत पाय येथोनिया नुठवो माथा येथोनिया नुठवो माथा येथोनिया नुठवो माथा येथोनिया नुठवो माता मरणा वाचोनी सर्वथा 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 येथोनिया नुठवो माथा येथोनिया नुठवो माता येथोनिया नुठवो माथा येथोनिया नुठवो माता मरणा वाचोनी सर्वथा 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 भाग्याचा उदय तिही जोडी संत पाय येथून या नठवू माथा नुटवो मरणा वाचुनी सर्वथा होई बळकट माझ्या मनात रे धीट येथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा नमो काळ कौतुहाळ नमो चक्रचालक गोपाल नमो विश्व प्रतिपाल प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवाधि विश्वेशा नमो रूपाष्ट दिशा व्यापका नारायणा नमो सकल गरबोध भवा नमो चित्तचालक भावा नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संताचे या दुसरी चरण संताची या दुसरी चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन सरे चरणा संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी श्री जगद्गुरु तुकोबाराय
भगवंताला पांडुरंग परमात्म्याला जगताच्या मालकाला नमस्कार करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे. नमस्कार करतात, नतमस्तक होतात. महात्मा हा कुठेही नतमस्तक होत नसतो. देवाच्या ठिकाणी संताच्या ठिकाणी महात्मा नतमस्तक होतो. तसेच शास्त्राने अनेक देव सांगितले, पुष्कळ देव सांगितले. किती ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साधवे अगवे, अश्विनी देव वितवे वायू हे जी. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी इतके देव सांगितले. 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी, 33 प्रकारचे देव होतात. गणित करून पहा म्हणतात तुकोबारा. किती होतील? 11 आणि 12 23, 23 आणि 8 31, 31 मध्ये 2 33, 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. 33 प्रकारचे देव. चामुंडा म्हणजे त्या देवांच्या बायका. 8 प्रकारचे भैरव सांगितले. खंड भैरव, ज्योती भैरव, सिद्ध भैरव, काळ भैरव, रुरु भैरव, ओम भैरव, अनेक प्रकारचे 8 भैरव सांगितले. पण तुकोबाराय म्हणतात इतके जरी देव झाले तरी हे सगळे देव भगवंतापाशीच लीन आहेत. या सर्व देवतांचा देव तो आहे. तो हा देवादी देव बरवा, तो हा देवादी देव बरवा, तो हा देवादी देव बरवा. पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा, सदा शिवाचा निज ठेवा. बाप रखुमा देवी वरू 25वा, बाप रखुमा देवर पंढरी विसावा. 24 मूर्ती वेगळा, 24 मूर्ती वेगळा. 24 मध्ये तो हा देवादी देव बरवा, तो हा देवादी देव बरवा. पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा, पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा. बाप रखुमा देवर 25वा, बाप रखुमा देवर 25वा. 24 मूर्ती वेगळा, 24 मूर्ती वेगळा. 24 मूर्ती वेगळा. 24 मूर्ती वेगळा. बाप तीर्थ पंढरी, बाप तीर्थ पंढरी, बाप तीर्थ पंढरी, बाप तीर्थ पंढरी. इतके जरी कितीही देव आणले तरी ते सर्व देव याच्यापासून निर्माण झाले, यानंच निर्माण केले. तो हा अधिदेव बरवा, पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा. बोलू नका. बाप रखमा देवरू 25वा, 24 मूर्ती वेगळा. बाप तीर्थ पंढरी, भुवैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारी, विटे उभा राहिला. कटकरा. हा सर्व काही देवतांचा देव एक आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. सर्व देवतांचा देव हा माय ही जगाची बापत नारायण. सर्व काही देवदेवतांचा देव हाच आहे. म्हणून नमस्कार करतात, नतमस्तक होतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा.
येलेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दुसरे चरणा संताच्या. तर देवाला नमस्कार करून झाल्यानंतर पहिलाच नमस्कार प्रथम नमस्कार भगवंताला करतात आणि दुसराच नमस्कार महात्म्यांना करतात. ज्ञानोबारायांना करतात, नाथांना करतात, निळोबारायांना करतात, नामदेवरायांना करतात, गुरुवर दादांना करतात, दुसरे चरण संताची नमस्कार करतात, नतमस्तक होतात. का तर महात्म्याचा अधिकार तेवढा आहे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका. देवादी देवांना त्यांचा महिमा कळाला नाही, मग आपल्यासारख्या पामराला कसा कळणार? कळू शकणार नाही, कधी कळणार नाही, कळू शकणारही नाही आणि कधी कळणारही नाही. महात्मा दुर्लभ आहे, पण महात्म्याचा महिमा साधा नाही. कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं बैलाचं दूध काढलं, पण तेच महात्म्याने केलं. तुकोबारायांनी येलवाडीमध्ये नंदीचं दूध काढलं. एवढा अधिकार महात्म्याचा आहे. जेव्हा तुकोबाराय गेले, वैकुंठ गमन झालं, भागीरथीला कळालं आपले बाबा गेले. मग तो दुःख सहन झालं नाही म्हणून आपला देहत्याग करण्याकरता इंद्राणीच्या जवळ गेली. इंद्राणी दुडी मारली, देव माशाच्या रूपात आले. त्या माशाने त्या भगवंताने तिला बाहेर फेकलं. दोनदा तीनदा असं झालं, माशाने बाहेर फेकलं. बाहेर फेकल्यानंतर पाचव्यांदा बाहेर फेकलं. मग ती भागीरथी म्हणते, असला कसला मासा मला बाहेर फेकतो. देव समोर आले, बालरूपामध्ये देव होते. समोर आले देव. काय झालं भागीरथी म्हटल्याबरोबर भागीरथी म्हटली, माझ्या बाबांना तू का नेलंस? मला माझ्या बाबांना भेटायचं आहे. घरी निघून गेली. दारात तुकोबाराय आलेले दिसले. वैकुंठ गमन तर झालं, भगवंताने तुकोबारायांना पाठवलं. आले तुकोबाराय खाली. शेवयाचा भात केला जेवायला. शेवयाचा भात केल्यानंतर त्याच्या संग दूध म्हणून गेले तांब्या घेऊन. भागीरथी चाचत होती. तुकोबाराय म्हणले, भागीरथी मी तुझ्यासाठी आलोय, मी तुला भेटण्यासाठी आलोय, तू बाहेर कशाला निघालीस? बाबा तुम्हालाच दूध खायसाठी आणत आहे, मी जात आहे बाहेर. बर म्हटल्यानंतर मग तुकोबाराय उठली, हातातला तांब्या घेतला दुधाचा. पुढे महादेवाचं मंदिर, महादेवाच्या मंदिरात गेले, महादेवाची पूजा केली. पूजा केल्यानंतर नंदीच्या पाठीवर हात फिरवला. नंदी उठला आणि त्याचं दूध काढलं. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. हे दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले 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 दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजले दूध नंदीचे काढिले. एवढा अधिकार महात्म्यांचा आहे, एवढा अधिकार ज्ञानोबारायांच्या नाथांचा आहे, दादांचा आहे,
तुकोबारायांचा आहे म्हणून नमस्कार करतात. दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरू दास तुका. श्री सद्गुरू धोंडपंत दादांना नमस्कार. नाना माऊलींना नमस्कार. लिंबाजी दादांना नमस्कार. दत्तात्रय महाराजांना नमस्कार. आणि श्री प्रसाद महाराजांचे प्रेरणा आशीर्वाद घेऊन तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला सर्वांनी टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल भाग्याचा उदय तिही जोडी संत पाय. येथून या नठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा कलमुगळी या गावामधील हनुमान मंदिराच्या हनुमानाचा सप्ताह या गावामध्ये सुरू. त्या सप्त्यात निमित्त ही तिसऱ्या दिवसाची माझ्याकडे ही सेवा आली आहे. त्यामुळे तुकोबाराय सांगतात तिसऱ्या दिवशी नियमानुसार महात्म्याचं वर्णन करावं. महात्म्याची संगतीत काय आहे ते सांगावं. म्हणून आजच्या करता तुकोबाराय सांगतात संतांचं वर्णन करतात. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. येथून या नठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेलात निवडलेला अभंग तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे. सगळ्यांच्या पाठातला म्हणायला हरकत नाही. हा अभंग तुकोबाराय या अभंगातून भाग्य सांगतात आणि पुन्हा त्या भाग्याच्या स्वरूपातून महात्म्याची संगत प्राप्त होते हे सांगतात. तसंच या सप्त्यात भागवत कथाही ठेवली गेली. भागवत कथाकार धनराज महाराज डोंगरगावकर हे या ठिकाणी भागवत कथा तुम्हाला सांगत आहे. भागवत कथा करत जावी. शास्त्र सांगतं भागवत कथा करा. तुकोबाराय सांगतात कथा देवाचे ध्यान. कथा साधन मंडन. कथे ऐसे पुण्य आणि कथाही सर्वथा. ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. कथा त्रिवेणी संगम देव तीर्थाडित नाम. तेथेची उत्तम चरण राज वंदिता. कथा करत जावी त्याला शास्त्राचा आधार आहे. का जिथं कथा आहे तिथं देव आहे आणि जिथं देव आहे तिथं कथा आहे. कथेमध्ये तीर्थाचं देवाचं महात्म्याचं भक्ताचं सगळ्यांचं वर्णन आपल्या कानामध्ये जातं. श्रवण होतं आपलं. तो ग्रंथ पवित्र आहे म्हणून ऐकत जावा आणि भागवत कथा ठेवत जावी. ते एक भगवंताचं ध्यान आहे असं तुकोबाराय कथेचं वर्णन करून सांगतात. पण या अभंगातून तुकोबाराय सांगतात भाग्य. पहिल्यांदा शब्द वापरला भाग्य. भाग्य कशाला म्हणायचं? भाग्य म्हणजे काय? तर भाग्य म्हणजे नशीब. भाग्य म्हणजे संचित आणि भाग्य म्हणजे दैव. भाग्याचे असे त्याचे अनेक अर्थ आहेत. याला भाग्य म्हणायचं. शास्त्राने सांगितलं मुख्यतः भाग्याचे 3 प्रकार पडतात. ते कोणते? संसारिक भाग्य, पारलौकिक भाग्य आणि परमार्थिक भाग्य. भाग्याचे 3 प्रकार. संसारिक भाग्य म्हणजे काय? तर संसारिक भाग्याला शास्त्राने अजून एक शब्द सांगितला. कुठला? इहलौकिक भाग्य. संसारिक इहलौकिक भाग्य त्याचे 2 शब्द. मग काय कशाला म्हणायचं संसारिक भाग्य? तर तुकोबाराय सांगतात या इहलोकामध्ये या मृत्यू लोकामध्ये जन्म घेणं म्हणजेच भाग्यवान आहे. तो भाग्यवान आहे हे भाग्य. याला संसारिक भाग्यवान म्हणायचं.
हा देह कुणालाही देवाने दिला नाही, आपणाला दिला. आपणाला देह दिला, देवलोकांना दिला नाही. देवलोक म्हणतात देवा आम्हाला जन्म द्या आता तरी स्वर्गीचे अमर इच्छित विचितासी देवा स्वर्गीचे अमर विचितासी देवा स्वर्गीचे अमर इच्छितासी देवा स्वर्गीचे अमर इच्छितासी देवा मृत्युलोकी भावा जन्म हमार मृत्युलोकी भावा जन्म हमार मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त 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 स्वर्गीचे अमर विचिताचे देवा मृत्युलोकी भावा जन्म हमार मृत्युलोकी भावा जन्म हमार स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा मृत्युलोकी भावा जन्म हमार मृत्युलोकी भावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी वावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती. स्वर्गातले देव म्हणतात ब्रह्मदेव इंद्रदेव हात जोडतात देवा आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म द्या. इहलोकीचा हा इहलोकीचा देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाय देव इच्छिता ती पाय देव इच्छिता ती पाय. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो. आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. इहलोकीतला देह मृत्यूलोकातला देह देव इच्छतात देवांना इच्छा होते आम्हाला तो देह प्राप्त व्हावा. ब्रह्मदेव हात जोडतात देवा आम्हाला जन्म द्या तिथे. देव म्हणले तिथे जाऊन काय करणार तुम्ही. मग ते म्हणतात नारायण नामे होऊ जीवन मुक्त
कीर्तने अनंत गाऊ गीती. काय करणार, तुमचंच नामस्मरण करू, पण आम्हाला जन्म द्या. तिथं जन्म द्या. आपल्याला देह कळाला नाही, दिला पण कळाला नाही. पशु पक्ष्यांना कळालाही नाही, दिलाही नाही. देव लोकांना कळाला पण त्यांना दिला नाही. म्हणून इच्छा करतात, व्यक्त करतात इच्छा, देवा जन्म द्या. पण मानवाचा, नाहीतर बैलाचा, हत्तीचा, जिराफाचा, वाघाचा, सिंहाचा असला जन्म दिला तर आम्हाला भजन करता येणार नाही, मंदिरात जाता येणार नाही. एका दोरीला बांधून आम्हाला ठेवतील देवा. म्हणून मनुष्य जन्म द्या. का बरं पक्षाचा नको, का बरं प्राण्याचा नको? का तर त्यांना भजनाचे ज्ञान नाही. त्यांना भजनाचं ज्ञान नाही. तुमच्या गावात असं कधी झालं का 4-5 म्हशी मिळून आल्या आणि भजन केलं, कीर्तन केलं, हनुमानाच्या मंदिरात झाले का? असं कधी कधीच नाही. त्यांना भजनाचं ज्ञान नाही. पशुपक्ष्यांना भजनाचं ज्ञान नाही, म्हणून नको. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती. उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजता मरते. काय एक उपजता मरते. बहिरंग होती पांगुळ मुके. बहिरंग होती पांगुळ मुके. बहिरंग होती पांगुळ मुके. बहिरंग होती पांगुळ मुके. 184 न चुके फेरा. 184 न चुके फेरा. 184 न चुके फेरा. 184 न चुके फेरा. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोगीती. काय उपजताची मरती. बैर होती अंध पांगुळ मुकी. बैर होती अंध पांगुळ मुकी. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती. काय उपजता मरती. बहिरंग होती पांगुळ मुके. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजत मरती. बहिरंद होती पांगुळमुखी. 184 न चुके फेरा. गर्भवासी यातना थोरा. येवोनी पडसी संध्यापुरा. ओळसा थोरा माया जाळी. त्यांना भजनाचं ज्ञान नाही, म्हणून देवा मनुष्य जन्म द्या. याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच देहामध्ये, याच मानवी देहामध्ये जन्म घडू भजन करता येईल, अन्यथा दुसऱ्या कुठल्याही देहामध्ये भजन करता येत नाही. देवा स्वतः देव उद्धवाला सांगतो, उद्धवा भरत खंडे नरदेह प्राप्ती. हे तो परम भाग्याची संपत्ती. तेतही विवेकू परमार्थी. त्याच्या वश्यवर्ती मी परमात्मा. देव उद्धवाला सांगतात, उद्धवा भरतखंडामध्ये, त्यातल्या त्यात या ब्रह्मांडामध्ये जाऊ दे, भारतामध्ये, भारतातल्या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळणं सोपत नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती. हे तो परम भाग्याची संपत्ती. त्याला भाग्यवानच लागतो. भाग्य असल्याशिवाय जन्म मिळतच नाही. उद्धवा मिळणं सोपं नाही. का? तिथं महात्म्याची भूमी आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहेत, नाथरा आहे, अशांच्या भूमीमध्ये जन्म मिळणं त्याला भाग्यच म्हणतात. याला संसारिक भाग्य म्हणतात. संसारी जन्मी जे याची लागी. याची लागी. संसारी
संसारी जन्मी जे याची लागी याची लागे संसारी जन्मे जे याची लागे याची लागे संसारी जन्मे जे याची लागे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी जे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी जे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी जे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी संसारी जन्मे जे याची लागे संसारी जन्मे जे याची लागे याची लागे संसारी जन्मे जे याची लागे याची लागे संसारी जन्मे जे याची लागे हेच खरं संसारिक भाग्यवान आहे उद्धवा. या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये जन्म मिळणं भाग्याचंच लक्षण आहे. आणि ते भाग्य कोणतं? संसारिक भाग्य यालाच म्हणायचं. पण नुसतं संसारिक भाग्यच नाही. कधी भाग्यवान म्हणायचं तर जेव्हा त्याला चांगले पाय हातपाय असतील, आंधळाच नसेल, पायच नसेल, हातच नसेल, असा असलेला माणूसच भाग्यवान आहे. तर आंगळाचा आहे, पांगळाचा आहे, हा पायच नाही, हातच नाही, बोलायलाच येत नाही, दिसतच नाही, ऐकूच येत नाही, असला माणूस भाग्यवान नाही. जन्म मिळून काही उपयोगाचं नाही. तो खरा भाग्यवान नाही. ज्याचे हातपाय चांगले तोच खरा भाग्यवान आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकूत नको. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तो भाग्यवान आहे. अन्यथा पुन्हा भाग्यवान नाही. ज्याचे हातपाय चांगले तो भाग्यवान आहे. त्याला संसारिक भाग्य म्हणतात. तोच खरा भाग्यवान आहे. पण म्हातारपणीत नाही भाग्यवान. तरणा असताना भाग्यवान. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हा खरा भाग्यवान आहे. हेच खरं भाग्याचं लक्षण आहे. म्हातारपणात भजन होत नाही. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्माची. बाळपण गेले नेनता, बाळपण गेले नेनता, बाळपण गेले नेनता, बाळपण गेले नेनता, वृद्धपणे प्रवर्तने चिंता, वृद्धपणे प्रवर्तने चिंता, तारुण्य दशे व्यशय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तने चिंता, चिंता, मरे मागुता जन्म धरी, मरे मागुता जन्म धरी, मरे मागुता जन्म धरी, मरे मागुता जन्म धरी, बाळपण गेले नेनता, बाळपण विषय व्यथा, ओ बाळपणे गेले खेळता, तरुण मने विषय व्यथा. बाळपण गेले ज्ञानता, वृद्धपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. म्हातारपणात भजन होत नाही. म्हातारपणात भजन होत नाही. म्हातारपणात कीर्तन होत नाही. म्हातारपणात अभ्यास होत नाही.
त्याच त्याची वेळ ठरलेली आहे. पण जोपर्यंत हातपाय आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, तोपर्यंतच काय कर, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तोपर्यंतच वारी आहे. म्हातारपण झाल्यावर वारीचं न होत नाही. म्हातारपण झाल्यावर कीर्तनाला येणं होत नाही. म्हातारपण झाल्यावर भजनात बसता येत नाही. म्हातारपणात चिंता आहे, दुसरं काहीच नाही. जोपर्यंत हातपाय चांगले, आणि ज्याचे हातपाय चांगले तो भाग्यवान आहे. तोपर्यंतच भजन करा म्हणतात तुकोबारा. तोपर्यंतच भजन. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत, तोच खरा भाग्यवान. का? एक गोष्ट सांगतात, भाग्याशिवाय दुसरं या जगात काहीच नाही. भाग्यच असावं लागतं. भाग्यच असल्याशिवाय एखादी पोरग पास होऊ शकतं परीक्षेत, अन्यथा दुसरं होत नाही. भाग्य असल्याशिवाय सर्व काही आहे, भाग्याशिवाय काहीच नाही. एक गोष्ट सांगतात, कथा सांगतात. एक भाग्यवान माणूस, ज्याच्या जीवनात भाग्य दैव आहे, असा माणूस बाहेर शौचास बसला. बसल्यानंतर हातात एक काडी घेतली आणि पुढे खड्डा खोदत बसला. आणि खड्डा खोदत असताना मग त्याच्या काडीला काहीतरी निबर लागलं. निबर लागल्याबरोबर मग आणखीन उघडलं, हांडा सापडला एक. हांडा सापडल्यानंतर मग त्या हांडा उघडून पाहिला तर सोन्याच्या मोहरा दिसल्या. तसाच मध्ये घातला, माती जशाच तशी केली, जमीन तशाच तशी केली, गेला. आणि शेजाऱ्याला सांगितलं, अहो मला सोन्याच्या मोहराचा हांडा सापडला, पण मी घरी आणला नाही, मी तिथंच ठेवला, तिथंच लपून ठेवला आहे. सांगून तो दैववादी माणूस निघून गेला. लगेच शेजारी कुदळखोरे घेऊन हांडा हुडकायला गेले. शेजारी जागा पाहिली, खोदायला सुरू केलं. निबर लागला, आणखीन खोदलं, हांडा सापडला. हांडा सापडल्याबरोबर उघडून पाहिला तर साप, कोळसा, विंचू असलं काही बी दगड, काट्या बिट्या दिसू लागली. आम्हाला फसवतो का म्हणून झाकण लावलं आणि त्या दैववादी माणसाच्या दारातून पालतं केलं. मोहरा पडल्या सोन्याच्या त्याच्या दारात. असं कसं? तुकोबारा उत्तर देतात, अभाग्यवान माणसाला सर्प विंचू दिसणार आणि भाग्यवान माणसाला मोहराच. चांगली मूळ प्राप्ती, चांगली बायको भाग्यवानालाच, चांगला मित्र भाग्यवानालाच आहे, अन्यथा दुसऱ्यालाच नाही. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे, धन अभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. अभाग्यवान माणसाला कोळसेच मिळणार, कोळसेच मिळणार. पण भाग्यवान माणसाला हिरे मिळणार, सोन्याच्या मोहरा मिळणार. त्याला सर्प विंचू दिसले का? अभाग्यवान आहे, भाग्यवान नाही, अभाग्यवान आहे. आणि हा दैववादी आहे, भाग्यवान आहे, म्हणून सोन्याच्या मोहरा दिसला. भाग्याशिवाय काही नाही. ज्याला चांगला देह प्राप्त झाला तो भाग्यवान आहे, याला संसारिक भाग्य म्हणायचं. झाला संसारिक भाग्याचा विषय म्हटला. पुढचं भाग्य पारलौकिक भाग्य. पारलौकिक भाग्य म्हणजे काय? तर इंद्रपद मिळणे भाग्याचंच लक्षण आहे. आणि ब्रह्मपद मिळणे पारलौकिक भाग्यामध्ये महाभाग्याचं लक्षण सांगितलं. इंद्रपद मिळणे भाग्याचं आणि ब्रह्मपद मिळणे महाभाग्याचं लक्षण सांगितलं. पण त्याकरता काही सूत्र आहेत, त्याकरता खूप कष्ट आहेत. इंद्रपदाकरता
100 यज्ञ करावे लागतात. किती? 100 यज्ञ. पण ते कसे? ज्या ब्राह्मणाला वेद मुखोद्गत आहे, चांगलं ज्ञान आहे, आणि तो ब्राह्मण जो मंत्र म्हणेल तो यजमानाला कळला पाहिजे, पुढच्या माणसाला, तरच मग इंद्रपद, काय तर नाही. 100 यज्ञ. आणि ब्रह्मपदासाठी काय करावं लागेल? 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन, 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन ब्रह्मकर्म करा, मग ब्रह्मपद. नाथराय म्हणतात एक जन्म घेणं अवघड झालं, एक जन्माचा अधिकार नाही आपल्याकडं. एवढे जन्म कसे घेणार? ते बी ब्राह्मणाच्या कुळातच कसे? आणि घेतले तरी तो ब्राह्मण ब्रह्मकर्म करेल का? ब्रह्मकर्म करणं सोपं नाही, ब्रह्मकर्म अवघड आहे. करेल का ब्रह्मकर्म? कारण आम्ही खूप ब्राह्मण पाहिले सुपाऱ्या खाणारे, खूप ब्राह्मण पाहिले. आमचा ब्राह्मणावर बोलण्याचा अधिकार नाही. पण नाथराय भागवतात सांगतात, इंद्रपदादी ब्रह्मसदन याना भाग्य पूर्ण, तेही सतसंगा समान, 80 जाण तुकेना. एक सत्यनारायण म्हणा, 100 यज्ञ करा म्हणतात. एक जन्म घ्यायचा अधिकार नाही. ब्राह्मणाचे जन्म घ्या, किती? 100, आणि ब्रह्मकर्म करा. नाथराय म्हणतात केलं ब्रह्मपद प्राप्तही झालं, टिकल का? टिकणार नाही, नाशिवंत आहे, शाश्वत टिकणार नाही, जास्त वेळ टिकणार नाही, निघून जाणार पुन्हा. आणि मृत्यू लोकात पुन्हा यावंच लागतं आपणाला. एवढं करण्यापेक्षा नाथराय सांगतात 80 जाण तुकेना. पण महात्म्याच्या भेटीच्या एका क्षणामध्ये हजारो ब्रह्मपद निघून जातात, त्याची बरोबरी होत. महात्म्याच्या भेटीच्या एका क्षणामध्ये हजारो ब्रह्मपद गणित नाही एवढे होऊन जातात. म्हणून महात्मा त्या पारलौकिक भाग्याला भाग्य म्हणत नाही, ते भाग्यच नाही. हे झालं दुसरं पारलौकिक भाग्य. तिसरं काय? परमार्थिक भाग्य. परमार्थिक भाग्य म्हणजे काय? तर मनुष्य जन्म प्राप्त करून, संसारिक भाग्य प्राप्त करून भगवंताची शरणागती पत्कारणे, यालाच परमार्थिक भाग्य, परमभाग्य म्हणतात. याला दुसरा शब्द शास्त्राने सांगितला, परमभाग्य म्हणजेच परमार्थिक भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, तोच खरा भाग्यवान आहे जो भगवंताची शरणागती मनुष्य देह प्राप्त करून पत्कारतो. तोच खरा परमार्थिक भाग्यवान आहे. यालाच परमार्थिक भाग्य म्हणायचं. हे 3 भाग्याचे प्राप्त झाले, हे 3 भाग्य प्राप्त झाले, आणखीन 3 भाग्य प्राप्त होतात. कोणते? ज्ञानाचे भाग्य, वैराग्याचं भाग्य आणि भक्तीचे भाग्य. ज्ञान भाग्य. आता परमार्थिक भाग्य म्हणजे समजलं. ते 3 भाग्य प्राप्त झाल्यानंतर जे आणखीन 3 प्राप्त होतात त्यातलं पहिलं म्हणजे ज्ञानाचं भाग्य. ज्ञानाचं भाग्य. ज्ञान कशाला म्हणायचं? तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायात सांगतात, ज्ञानाचा डोळा डोळसा, तो डोळससी विरेशा, हे स्तुतीज्ञो हे भौवसा, भाग्याचा तो. कशाला म्हणायचं ज्ञान? तर ज्ञान कसं असलं पाहिजे? ज्ञान डोळस असलं पाहिजे, स्वरूपजन्य ज्ञान असलं पाहिजे, जे भगवंताच्या स्वरूपाची रूपाची जाणीव करून देतं, ते खरं ज्ञान आहे. त्याला स्वरूपजन्य ज्ञान म्हणायचं, डोळस ज्ञान म्हणायचं. ज्ञानाचा डोळा डोळसा, डोळस असलं पाहिजे, ज्ञान डोळस असलं पाहिजे. यालाच खरं ज्ञान म्हणतात. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचु ये विज्ञान, येथ सत्य बुद्धी अज्ञान, हे जाण अर्जुना, हे खरं ज्ञान आहे, हे सत्य ज्ञान आहे. कोणतं? जे डोळस आहे, स्वरूपजन्य ज्ञान आहे, हेच खरं ज्ञान आहे अर्जुना. आता ज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आता अज्ञान ही गेलं, विज्ञान ही गेलं. मग विज्ञान कशाला म्हणायचं? विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? आपल्याला वारं लागायला पंखा पाहिजे, विज्ञानाने शोधला. कीर्तनकाराला बोलायला माईक पाहिजे,
विज्ञान झालं. याला विज्ञान म्हणायचं. ज्यानं अनेक वेगवेगळे शोध लावले तो विज्ञान. विज्ञानही गेलं, विज्ञान निशेष करपे. मग काय राहिलं आता? ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. ज्ञानच फक्त. ते कसं असलं पाहिजे? जे ज्ञान भगवंताचं स्वरूप प्राप्त करून देतं, स्वरूप कळतं त्या ज्ञानातून, अशा ज्ञानाला ज्ञान म्हणायचं. हेच खरं ज्ञान. ज्ञानोबा म्हणतात, मी ज्याला कळलो त्याला ज्ञान कळलं. माझं स्वरूप ज्याला अनुभवात आलं, मी ज्याला कळलो त्याला ज्ञान प्राप्त झालं. यालाच खरं ज्ञान म्हणायचं. नाही, त्यालाच म्हणायचं ज्ञानाचं भाग्य. हेच खरं स्वरूपजन्य ज्ञान आहे. हेच खरं डोळस ज्ञान आहे. म्हणूनच सांगतात अर्जुना तया नाव ज्ञान. हेच खरं ज्ञान आहे. याचंच नाव ज्ञान आहे. हे झालं ज्ञानाचं भाग्य. दुसरं भाग्य वैराग्याचे भाग्य. वैराग्य म्हणजे काय? नामदेवराय प्रमाण देतात, कुटुंबहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोराण न करणे, आईशी स्थिती वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग. याला शुद्ध वैराग्य म्हणतात. हेच खरं शुद्ध वैराग्य. एक वेळेस कुटुंबाचं भरण पोषण होत नसेल तर काय करा? झाडाचे पानं खाऊन जगा, पण नामस्मरण सोडू नका. हे वैराग्य. माधवगिरी मागून खा म्हणतात तुकोबा. एवढे मोठे ज्ञानोबा आहे, माधवगिरी मागून खायली. तेही लोकांनी मागू दिले नाही माधवगिरी. एक वेळेस कुटुंबाचं भरण पोषण होत नसेल तर माधवगिरी माग, पण भगवंताचं नामस्मरण सोडू नका, चिंतन सोडू नका. हेच खरं वैराग्य आहे. कुटुंबहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोराण न करणे, आईशी स्थिती वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग. यालाच शुद्ध वैराग्य म्हणतात. नाथरायांच्या वैराग्यावर 42 ओव्या आहेत. त्यापैकी एक ओवी कुटुंबहारा कारणे. भरण पोषण होत नसेल जाऊ द्या, पण माधवगिरी मागून खा. कारण एक वेळेस एका माणसाला जेवायचं तर टाइम चुकला, तो माणूस काय करेल? अख्खं घर डोक्यावर घेतो, भांडे आपटतो, ताटले आपटतो, भाजी फेकून देतो, जेवायला अजून दिल ना म्हणून, दुर्डी फेकून देतो. राग त्याचा, जेवायला दिल नाही, हे त्याचं वैराग्य. पण हे वैराग्य आहे का? हे वैराग्य नाही. भरण पोषण होत नसेल माधवगिरी मागा, पण भगवंताचं चिंतन सोडू नका. हेच खरं वैराग्य आहे. यालाच खरं वैराग्य म्हणायचं. तिसरं भाग्याचं लक्षण भक्तीचे भाग्य. तिसरं भाग्याचं लक्षण भक्तीचे भाग्य. आणि हे 6 भाग्य प्राप्त झाल्यानंतर जे प्राप्त होतं तीही जोडी संत पाय महात्म्याची संगत प्राप्त होत. संत संगे हरीची भक्ती, 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 संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संदेह ज्ञान विरक्ती, संत संदेह ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, संत संदेह भक्ती मुक्ती, संत संदेह भक्ती मुक्ती, साधकावरिती अनायसे, साधकावरिती अनायसे, साधकावरिती अनायसे, साधकावरिती अनायसे, संत संगे हरीची भक्ती, संत संगे हरीची भक्ती, संत संगे हरीची भक्ती, संत संगे हरीची भक्ती, संत
संगे हरिची भक्ती संत संगे हरिची भक्ती संत संगे हरिची भक्ती संत संगे हरिची भक्ती संत संगे हरिची भक्ती संगे हरिची भक्ती संत संगे ज्ञानवीर ते संत संगे ज्ञानवीर ते संत संगे भक्ती मुक्ती साधकावर ते अनायसे साधकावर ते अनायसे साधकावरसी आनायसे साधकावरसी आनायसे मग संगत प्राप्त्यानंतर काय होईल? संत संगत प्राप्त झाल्यानंतर काय होईल? 6 भाग्य प्राप्त झाले, मग काय होईल? संत संगे हरीची भक्ती, संताची संगत प्राप्त होईल. मग पुढे मग निळोबाराय सांगतात, संत संगे हरीची भक्ती, सतसंगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरिती अनायसे. सतसंग शब्दामध्ये आणि संत संग शब्दामध्ये खूप फरक आहे. व्याकरणानुसार सतसंग या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. सतसंग म्हणजे एखाद्या गोष्टीतल्या संतांचा आपल्याला अनुभव येणे म्हणजे सतसंग, आणि संत संग म्हणजे प्रत्यक्ष संत प्राप्त होणे, प्रत्यक्षात संताचा अनुभव येणे म्हणजे संत संग. मग निळोबारा काय संत संग प्राप्त झाल्यानंतरची स्थिती सांगतात. संत संगे हरीची भक्ती, नामस्मरण करून घेईल महात्मा. संत संगे ज्ञान विरती, ज्ञान प्राप्त होईल. संत संगे भुक्ती मुक्ती, भोगाची प्राप्ती होईल आणि मुक्तीची प्राप्ती होईल. साधकावरिती अनायसे, ही ज्ञानोबारा स्थिती सांगतात. हे एवढं भाग्य झालं, एवढी सगळी पुढची स्थिती होईल, पण संत कुणाला म्हणायचं प्रश्न निर्माण होतो. संत कुणाला म्हणायचं? संत कोण आहेत? तर तुकोबाराय सांगतात, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले, अंगे ऐसे बळ रेडा बोले. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, पिंपळ आगी ऐसे बळ रेडा बोले, आगी ऐसे बळ रेडा बोले, आगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नवे महाराज, करील ते काय नवे महाराज, ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, हे अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नवे महाराज, करील ते काय नवे म्हणायचं. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज,
परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबाराय मोठे संत आहेत, ज्यांच्या द्वारामध्ये ज्यांच्या समोर सुवर्ण पिंपळा, रेड्यामुखे वेद बोलवण्याची ज्याच्यात शक्ती आहे, ज्यांनी मुक्तीची गवाही केली, नामाचा विस्तार केला, ते ज्ञानोबाराय, त्यांना संत म्हणायचं. जिही निवृत्तीनाथ ज्ञान ईश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, हे संत आहे. आता आपण ज्ञानोबारायला मोठं समजलं, पण ज्ञानोबाराय कुणाला मोठं समजतात, ज्ञानोबाराय कुणाला संत म्हणतात? तर ज्ञानोबाराय आता वर्णन करून सांगतात, मी मोठा नाही. कोण मोठं? ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेटा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, आले हरिदासाचे थाट. कोण मोठे? ज्ञानोबाराय सांगतात कोण मोठे? निवृत्तीनाथ मोठे आहेत माझ्या, त्यांचा अधिकार मोठा आहे, तेच संत आहेत, ते मोठे संत आहेत. सोपान काका संत आहेत, मुक्ताबाई संत आहेत. निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, महावैष्णव महावैष्णव कठीण, महावैष्णव मुक्ताबाई तेथ आपण, मुक्ताबाई तेथ मुक्ताबाई तेथ आपण, मुक्ताबाई तेथ नारायण जपत से, नारायण जपत नारायण जपत से, नारायण जपत हरिदासाचे आले, हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट. कोण मोठे? निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथापण, नारायण जपतसे, हे मोठे संत आहेत. निवृत्तीनाथ महावैष्णव आहेत, सोपान काका महावैष्णव आहेत, मुक्ताबाई महावैष्णव आहेत, ज्ञानोबाराय महावैष्णव आहेत. पण ज्ञानोबाराय स्वतःचं वर्णन कधीच करत नाही, ज्ञानोबाराय स्वतःला मोठे समजत नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. पेठा म्हणजे काय? पसार. याला आणखीन 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 प्रमाण देतात. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळवली मांदी वैष्णवांची. गवादी म्हणजे पेठ, आणि पेठ म्हणजे काय? बाजार केला. कशाचा? नामाचा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. आणि तुकोबाराय म्हणतात त्यांचा महिमा वर्णावा तेवढा कमीच. त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार, त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार, त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार, त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार. हरिभक्ती थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्ती थोर भूमंडळी, हरिभक्ती थोर. त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार, हरिभक्त थोर
भूमंडळी बोला महाराज. हारे भक्त थोर भूमंडळी हो त्यांचा महिमा काय वर्णो वारंवार. हरे भक्त थोर भूमंडळी. हरे भक्त थोर भूमंडळी. त्यांचा महिमा काय वर्णू वारंवार. हरी भक्ती थोर भूमंडळी. मृत्यू लोकातले एकमेव हरिभक्त आहेत, थोर आहेत. त्यांचा महिमा वर्णावा तेवढाच कमी आहे. ज्ञानोबरांचा महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे म्हणतात तुकोबा. एवढंच नाही, ज्ञानोबा स्वतःची स्तुती करत नाहीत. यांना संत म्हणायचे ज्यांनी नामाचा बाजार केला, पेठ वसवला, पेठ वसवला, बाजार केला. हेच खरे महात्मे, हेच खरे संत आहेत. आणि यांची प्राप्ती कशाने होते तर यांची प्राप्ती भाग्याने होते. आणि हे 6 भाग्य प्राप्त झाल्यानंतर जे प्राप्त होतं ते तिही जोडी संत पाय भाग्याचा उदय. तिही भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय. उदय भाग्याचा उदय. भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. ते हे जोडी संत पाय. ते हे जोडी संत पाय. हे जोडी संत पाय. हे जोडी संत पाय. ते हे जोडी संत पाय. ते हे जोडी संत पाय. जय जय विठो पार कुमाये. पार कुमार. जय जय विठो पार कुमार. सर्वांनी टाळी वाजवा. विठोबा रखो माये. बोला कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखो माये. 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 जय जय विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. बोला कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा 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 विठोबा
भाग्याचा उदय तीही जोडी संत पाय येथोनिया नठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. आतापर्यंत आपण दादांच्या कृपेने भाग्य पाहिलं आणि संत म्हणजे काय हे पाहिलं, पण आता याच्या पुढचं चरण येथोनिया नठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. दुसऱ्या चरणात आपण प्रवेश करू. दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात मला संत संग प्राप्त झाली भाग्याच्या योगाने. मग आता मी इथून कसा जाईल? आता मी संतांजवळच राहील. येथोनिया नुठू माता 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 येथोनिया नुठू 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 माता 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 येथोनिया नुठू माता येथोनिया नुठू माता. मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा येथोनिया नुठू माता येथोनिया नुठू माता येथोनिया नुठू माता येथोनिया नुठू माता. मरणावने सर्वथा मरणावाचो मी सर्वथा येथोनिया नुठू माता 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 मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा येथोनिया नुठू माता मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा येथोनिया नठवू माथा. मी उठून आता उठणार नाही, महात्म्याच्या संगतीतून जाणार नाही. का तर त्यांच्या संगती सुख आहे म्हणून राहायचंय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहीच नेणे. इथून आता मी उठणार नाही. का तर त्यांच्या संगती सुख आहे, समाधान आहे. त्यांच्या संगती सुख आहे, समाधान आहे. प्रेमाची प्राप्ती होते, सुखाची प्राप्ती होते. अन्यथा कुणाचीही संगतीत कशाचीही प्राप्ती होत नाही. आळंदीच्या वारीमध्ये मी पाहिलं 9 ग्रहाच्या अंगठ्या तयार करून आणलं. नकली का असली काही माहित नाही. माईक लावून ठेवलं. ही अंगठी घेतल्यानंतर सगळ्यांना सुखाची प्राप्ती होईल. माझ्या मनात विचार आला सुखाची प्राप्ती होईल, मग ह्यानंच का अंगठी लावलं नाही, ह्याला का सुखाची प्राप्ती झाली? उगाच काही करत बसले मग रोडवर. आधी स्वतः काही बघितलं नाही आणि माईक लावलंय. हे अंगठी लावल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल,
ही अंगठी लिहिल्यानंतर समाधान प्राप्त होईल. काहीच होत नाही. स्वतः लिवली आहे ना, मग का बरं रस्त्यावर इकत बसला? का बरं सुखाची प्राप्ती झाली नाही? असं माझ्या मनात विचार आला. कुठेही सुख नाही, फक्त आणि फक्त महात्म्याच्या दादांच्या संगतीत सुख आहे. म्हणून येथोनिया नटवू माथा, इथंच, अन्यथा दुसरीकडे येत नाही. तुकोबरा कथा सांगतात. एक गरीब घरची आई, त्याचं पोरगं दोघंच राहायचे आणि सावकाराच्या घरचं जेवायचं आमंत्रण आलं. पुरणाची पोळी, दूध, आमटी, भात, पापडं, कुरड्या सगळंच काही होतं तिथं. सावकाराच्या घरचं जेवण गावच आलतं सगळं. मग त्याच्यात ह्या आईला जेवण होतं. पोराला संगी घेऊन गेली. पोरानं पोळ्या खाल्ला, आवडली म्हणून घरी आला, झोपला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, आई मला पोळी खायची आहे. ती आई म्हणते, आपण गरीब, सावकाराच्या घरचं जेवण, आपलं त्याची बरोबरी कसं होणार? कशा आपण पोळी खाणार? दही मला पोळीच पाहिजे. पोळी दिली नाही तर मी जेवणार नाही. जेवण बंद करणार. मग त्या आईचं, त्या पोराचा आठ पाहून त्या आईने शेजाऱ्या पाजारून डाळ आणून त्याला पोळी करून दिली. पोळी खाल्ली. दुसऱ्या दिवशी परत पोळी खायची, नाहीतर जेवणच बंद. मग त्याची आई त्याला नाथरायणकडे घेऊन जाते. पैठणला गेल्यानंतर नाथरायणला म्हटल्यानंतर, माझ्या पोराला पोळी खायची. नाथराय म्हटले, बाई आज इथं पोळीच आहे आणि रोज ही तर पोळीच राहते, तुम्ही काही चिंता करू नका, आधी जेवा. पोळी त्या पोरानं खाल्लं. 2-3 पोळ्या खाल्लं, पोरानं चांगल्या लागल्या म्हणून आलं परत नाथरायणकडे. त्याची आई आली, रोजच पोळी मागायला काय करा? बाई तुम्ही काही काळजी करू नका, ह्याला माझ्यापाशीच ठेवा, रोज त्याला पोळी खाऊ घालतो. त्याची आई हो म्हणली. पोराला इथं ठेवलं नाथरायणजवळ. आई निघून गेली. नाथरायणपाशी रोज पोळी खायचं. मग ते पोरगं म्हणायचं, नाथराय, नाथ बाबा एवढं ध्यानात ठेवा, मी फक्त पोळी खाणार, मी काम करणार नाही बरं का, फक्त पोळी खाणार आणि पलंगावर जाऊन झोपणार, एवढंच माझं इथलं काम असणार. पोरा असं म्हणलं. हो म्हणले नाथराय, काही नाही, तू पोळी खा, झोप, एवढंच काम. पोळी त्यानं खाल्ली, झोपायचा जाऊन. बरेच दिवस गेले आणि नाथराय रामायण लिहित होते, भावार्थ रामायण लिहित होते. मग त्याच्यात नाथरायणचा आजार पण आलं, थोडे आजारी पडले. त्याच पोरानं पुन्हा ते रामायण अर्ध राहिलेलं लिहून काढलं. असं कसं झालं? महात्म्याचा संग प्राप्त झाला ना, म्हणून रामायण लिहू शकलं. अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण लिहून काढलं त्या पोरानं. आलिंगणे सुख वाटे, प्रेमचिदानंदी घोटे, हर्ष ब्रह्मण उठते, समूळ उठे मी पण. महात्म्याच्या संगती सुख आहे, म्हणून येथोनिया नटवू माथा. मरणा वाचुनी सर्वथा काही होऊ देवा, पण इथून मी उठणार नाही, कारण त्या महात्म्याच्या संगतीत सुख आहे. तो असताना आम्हाला कशाची भीती नाही. कशाचीच भीती नाही. म्हणून देवा येथोनिया नटवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. तिसऱ्या चरणात सांगतात, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई बळकट, होई होई बळकट, होई
माथा ए माझ्या मना येतो माझ्या मना तुरे धीट माझ्या मना तुरे धीट येथून या नुठवू माता माझ्या मना तुरे धीट येथून या नुठवू माता मरणावा दोन्ही होई बळकट माझ्या मना तुरे धीट तुको बरा मनाला बोलतात म्हणा. आता तू स्थिर हो. तुला मी पंढरपूरकर वळायला चाललो तर तू दिल्लीला चाललास. तुला आळंदीकर वळवायला चाललो तर तू दुसऱ्याच गावाला चाललायस. मग कसं होईल? तू चंचल आहेस. तू स्थिर हो. आता कशाने स्थिर होशील? फक्त माझं एक काम कर. काय म्हणे मी काय करीतो या मना काय काय करीतो या मना काय करीतो या मना परिणाईके नारायण परी ऐके नारायण करू नये त्याची करू विवंचना करू नये त्याचे करू वंदना येऊ पतन आदरिले येऊ पतन आदरिले येऊ पतन आदरिले येऊ पतन आदरिले काय काय करीतो या मना काय काय करीतो या मना काय काय करीतो या मना मना काय काय करीतो या मना काय काय करीतो या मना परीन ऐकेत नारायणा म्हणा. तुला पंढरपूरकडे वळवायला चाललं तर तू दिल्लीला जातोस. आळंदीकडे ज्ञानोबाऱ्यांकडे जाऊ दुसऱ्याच गावाला जातो. काय करावं तुझं? पण माझं एक काम कर. थोड्या वेळ तू स्थिरला मग तू काय होशील? बळकट होशील. होई बळकट. पण काय केल्यावर? माझं एक काम कर. म्हणे मी जाईन पंढरी. मी पंढरीला जाईन. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेईन. दादांचं दर्शन घेईल. चंद्रभागेचं स्नान करीन. हे सगळं केल्यानंतर मग तू बळकट होशील. होई बळकट. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. उभा विटेवरी पाहिन तो जावळा. त्याला पाहिल्यानंतर तू स्थिर होशील. आणखीन बळकट होशील. आणखीन तू बळकट होशील. तुला आणखीन बळ प्राप्त होईल. म्हणून तू आता शांत राहा. माझं एवढं काम कर असं तुकोबारा मनाला बोलतात. होई बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि शेवटच्या चरणात सांगतात तुकाला लोटांगणी तुका आला 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 लोटांगणी भक्ती भाग्याचा लदनी भक्ती
भाग्या झाली धनी येथून अनुठवू माझा येथून अनुठवू माझा भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी उठवू माझा येथून उठवू माझा सर्वथा मरणा वाचोनी मरणा वाचोनी सर्वथा सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा मरणा सर्वथा दुनिया नुठवू माथा हे दुनिया नुठवू माथा बोला मन मार मरणा वाचोनी सर्वथा सर्वथा मरणा मरणावाचोनी सर्वथा दुनिया नुठवू माथा दुनिया नुठवू माथा नुठवू माथा मनाला बोलल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथून नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. आता मी महात्म्याच्या चरणावर नतमस्तक केलं, लोटांगण केलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उद्धरी. वाढेल अंतरी प्रेम सुख. लोटांगण करतात संतांच्या महात्म्याच्या चरणावर. का तर त्यांच्या संगात ते सुख आहे.
येथून या नटवून आता मी इथून उठणार नाही म्हणतात, मनाला बोलतात आणि शेवटला लोटांगण घालतात. भक्ती भाग्या झाली धनी येथून या नटू माथा, मरणा वाचुनी सर्वथा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव टाळी वाजवा, टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव देव तुकाराम, गुरु ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 श्री तुकाराम 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 बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम 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 झालेली सेवा दादांच्या चरणी, नाना माऊलींच्या चरणी, लिंबाजी दादांच्या चरणी, दत्तात्रय महाराजांच्या चरणी आणि इथे बसलेल्या सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेत पूर्ण विराम देतो.